नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. आज बोसरा या ठिकाणी आलोय. 14 मे 2024 रोजी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल भव्य दिव्य मैदान होणार आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय बोसरा या ठिकाणी. तर यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत जाणून घेणार आहोत आपण बोसरे मैदान 14 तारखेला कसं होणार आहे आणि काय नियोजन असणार आहे. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत आयोजक कमिटी आणि ग्रामस्थ आहेत, बोसरे ग्रामस्थ आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 14 तारखेचं नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 14 तारखेला आदत बैल दुसरा बैल मैदान घेतलेलं आहे, काय रूपरेषा असेल मैदानाची, बैलगाडी मालकांना काय सांगाल? 14 तारखेला 100% मैदान होणार, पारदर्शक मैदान होणार. आपण कोणत्याही बळी पडू नका. फायनल हा 100% आपल्याला करायचाच आहे. बरं, गावगट मालाची गाडी तसं काय डायरेक्ट आहे? नाही, तसं काय नाही. जे काय असेल ते रितसर होईल. सर. बरं, आता ही बक्षीस तुमची रूपरेषा आहे. मला वाटतं 2 व्हीलर आहे पहिली काहीतरी, शान गाडी आहे. परत 41 का 51 काहीतरी 51 आहे, 31 21 31 असं म्हणजे सिरियल नाही मित्रांनो. तर याच्यामध्ये फायनल झाल्यानंतर रकमेत काय कमी जास्त केलं जाणार का? नाही, गाड्या कमी आल्या जास्त आल्या फायनल होणार. बक्षीस ही जी ठरलंय ती बक्षीस त्यांना दिलं जाणार. फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं. लवकर येऊन, पावसाचं वातावरण आहे आजकाल, लवकर येऊन लवकर सहकार्य करून लवकर फायनल घेऊन आपलं लवकर माघारी जावं. नक्कीच. मित्रांनो, कमिटीचं असं म्हणणं आहे की रितसर बक्षीस दिले जाणार, कुठल्याही प्रकारे 1 रुपया कमी दिला जाणार नाही. कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी बक्षीस दाखवलं जातं एक आणि फायनल झाल्यानंतर त्याला वेगळंच स्वरूप दिलं जातं. त्यामुळे बैलगाडी मालकांच्या कुठेतरी अन्याय होतो. तर इथं आपल्या तुमच्या बोसऱ्याच्या मैदानावरती तसं काय अन्याय ओळख वशीला चालणार का? नाही, तसलं काय. रितसर काय असेल ते रितसर, ओळख वशीला काही नाही. काय होतं, पाहुणा आला, रावळा आला, मेहुणा आला, वगैरे जेवायला इथं काही नाही. मैदानी पारदर्शकच होईल. हा, आणि दुसरी गोष्ट, पल्ला आपला किती आहे साधारणतः? पण नेहमीच मैदान आहे, बोसारीची फाटी माहिती सगळ्यांना मित्रांनो. मला माझ्या मते 900 पर्यंत काहीतरी पल्ला आहे. खालनं कमी करणार आहे का? ठीक आहे. म्हणजे खालनं रेतवाड जे आहे मित्रांनो, खालनं जे जरा बरड आहे, मौरान आहे, ते तिथून 100-150 फूट कमी करून पल्ला इकडं म्हणजे हायवर आणणार आहे. कारण आदत बैल दुसरा बैल आहे. ओपनच्या मैदानाला पूर्ण पल्ला चालतो. आदत बैल दुसरा बैल घेतल्यामुळे कमिटीनं खालनं 100-150 फूट पल्ला कमी करणार आहेत. त्यामुळे बैलांनी अडचण येणार नाही पळायला, खोंडांना काय. बरं, दुसरी गोष्ट, आता 14 तारखेलाही नियोजन आहे तुमचं. तर हे कसं नियोजन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं ग्रामस्थ, यात्रा कमिटी कोण आहेत? ग्रामस्थ आहेत सगळी. बैलगाड्या शर्यती जेवढ्या आमची मंडळ आहेत सगळी सहकार्य, म्हणजे ओम सिद्धी मंडळ असेल, शिवशक्ती असेल, शिवाजी चौक असेल, मोठी चौक असेल, सगळ्यांचं मिळून सहकार्य मैदान आहे. म्हणजे असं काय पर्सनल नाही, सगळ्यांना घेऊन मैदान होणार आहे, मिळून यात्रेचं मैदान आहे. त्यामुळे रितसर आणि पारदर्शक होणार. पारदर्शक पण काय होतंय, गाडी कमी जास्त आली तर हाही बक्षीस दिली जाणार का? दिली जाणार 100%. गॅरंटेड? हो, 100% दिली जाणार. कारण काय होतंय, मस्त आता शाईन आहे, 51 आहे किंवा 1 लाख आहे, पण परत कमिटी काय कमिट्यांचं म्हणणं काय येतं, काय ना आम्हाला गाडी कमी आली, आम्ही पूर्ण देऊ शकत नाही. उद्या बक्षीस ही दिलं जाणार संध्याकाळी. फक्त गाडीवाल्यांनी लवकर येऊन सहकार्य करावं. ऍक्च्युली आदत दिवसाला काय होतं, 1ला मैदान चालू होते, संध्याकाळी मैदान उरकाय जरा उशीर होते. त्याच्यामुळे बैलगाडींना सहकार्य म्हणजे सांगणार की सकाळी लवकर या, लवकर घरी जावं. जेणेकरून बैलगाडी मालकांना काय सांगाल, किती वाजता मैदान चालू झालं पाहिजे? तुमची इच्छा 9ला चालू होणार आहे, प्रॉपर 9ला करणारच आहे चालू. तरी पण बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, लवकर या मैदानात. काय होते, लवकर आलं, आता उन्हाचा तडाखा तर एवढा बेकार आहे, आता सुद्धा आम्हाला उभं राहा वाटत नाही, एवढं ऊन लागते. त्यामुळे बैलगाडी मालकांनी सकाळी लवकर आला का नाही,
काय होते लवकर गट पळले ते भले दुपारच्या टायमाला एखाद तास म्हटलं तरी मैदान थांबवू शकतो आपण उन्हामुळे बैलांना विश्रांतीसाठी आणि नंतर सेमी आणि फायनल घेऊ शकतो. त्यामुळे बैलगाडी मालकांनी उतावळ लवकर आहे, कारण सगळ्यांनाच काम आहे. ते सगळे शेतकरी बांधव आहेत आपले. बैलगाडी मालक असले तरी घरी दावणीला मग गायी म्हशी असल्यामुळे सगळं उरकून यायला लागतं, त्यामुळे बैलगाडी मालकांना सुद्धा वेळ लागतो याला. पण माझी विनंती राहील की थोडं लवकर आला, कमीत कमी 9 नाही पण 10-10:30 पर्यंत जरी मैदान चालू झालं तरी आरामात दुपारच्या टायमिंग पर्यंत गट झाले तरी 1 तासभर विश्रांती बैलांना, तुम्हाला विश्रांती, उन्हाचा तडा कमी झाले, सेमी आणि फायनल होऊ शकतात. आता हे नियोजन, आता हे तुमचं जे मैदानाचं नियोजन झालंय ते आता याचं म्हणजे निकाल, जे निकाली पंच असतील किंवा खाली सुट्टीच्या ठिकाणी इथं निकालात किंवा एक गाडी आली सामना नसताना सामना दिला जाणार का, असं काय होईल का? नाही, सामन्यात जर दोन्ही गाड्या उतरल्या तर सामना दिला जाईल, पण 19-20 काय असेल जी गाडी पुढे आहे तिलाच निकाल दिला जाईल. रास्त निकाल, ओळख वशील अजिबात नाही. म्हणजे ते महत्वाचं, कारण काय होतं एक गाडी निकाल असते, एक फुटावर माग असते, पण काय होतं कुठेतरी ओळख लागली की ते एखादा पंच म्हणणार नाही ते दोन्ही सामन्यात घ्या, पण ते सामना नसताना सामना होतो, त्यासाठी तुम्हाला विचारलं. दुसरी महत्वाची गोष्ट, बक्षीस झाली आपली पल्ला, माहिती आहे सगळ्यांना. मैदान इथं भरपूर मैदान होतं तुमच्या बोसरे गावाच्या फाटीवरती. फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? फाटीचं जे खालचं वातावरण होतं, जे रेतवाड आहे, ते थोडंसं आपल्याला कमी करायचं, जेणेकरून आदत दुसरा आहे, वासरांना जास्त ताप होऊ नये म्हणून ते थोडंसं कमी करून, वाटलं तर थोडे 5-50 फूट मागं वाढवायचे. म्हणजे अडचण नाही, पुढे थांबायला पण अडचण येत नाही. दाखवू शकता तुम्ही, हो बघितलं आपण बैलगाडी मला घेते पळलेले आहेत, पण माझ्या मते पुढे वाढवू नका तुम्ही, खालनं 100-1 फूट कमी करून हाय पल्ला राहावा, कारण काय आदत वासर आहेत, उन्हाचाही तडाख आहे. हा, आणि जरा ओराडी पण असल्यामुळे खोंडांनाही पळायला आणि उन्हामुळे जरा त्रास होतो, त्यामुळे एवढा पल्ला ठीक आहे. खालनं 100-150 फूट केला तरी तुम्ही कमी चालेल. तर बैलगाडी मालकाने विनंती राहील 14 तारखेला बोसरे या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. मित्रांनो, आपल्यासोबत काका, नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. मी तानाजी व्यंकट देशमुख, नवयुग तरुण मंडळाचा एक सदस्य म्हणून इथं आपल्याला सांगतोय. यताळबा यात्रेच्या निमित्तानं भोसरे गावामध्ये नवयुग तरुण मंडळाच्या आयोजकाच्या मार्फत ही होणारी भव्य बैलगाड्या शर्यत, या शर्यतीच्या निमित्तानं सर्व बैलगाडी मालकांना आणि सर्व स्पर्धकांना आवाहन करतो की 14 तारखेला होणारे हे मैदान हे अतिशय निपक्षपातीपणानं होणार आहे. यामध्ये आयोजकाचा किंवा गावातील कुठल्याही माणसाचा कुठलाही अधिकार राहणार नाही. जे काय होणार, जे काही निर्णय होतील ते सर्व, जे तुम्ही बैलगाडी मालक तुमच्यावर जे लादलेले तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जे काही नियम आहेत, त्या सर्व जे मंडळी असतील, पंचमंडळी असतील, ह्या सगळ्या पंचमंडळांच्या अधिकारामध्येच हे निर्णय होतील. त्यामुळं गावामधील कुठलाही निर्णय तुम्हाला बंधनकारक राहणार नाही. फक्त जे स्पर्धेला जे काही आवश्यक आहे ते आवश्यक असलेलं सहकार्य गावकरी आणि सगळे नवयुग तरुण मंडळ तुम्हाला देईल. तर मी परत एकदा आवाहन करतो, ही स्पर्धा 100% यशस्वी करण्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी योग्य वेळेत यावं, जेणेकरून फायनलची स्पर्धा आपल्याला दिवसासहित उजेडामध्येही पार पडता येईल. बाकी जी काही बक्षिसं जी आहेत ती आकर्षक बक्षिसामध्ये कुठलीही कपात अथवा काहीही केलं जाणार नाही. ठरलेली जी बक्षिसं आहे ती ठरलेली बक्षिसं मिळतील. बैलगाड्या किती आल्या किंवा काय ह्याचा कुठलाही इतर निकष लावला जाणार नाही. फक्त वेळेत येण्याचं भान आपण सगळ्यांनी करावं की जेणेकरून फायनलची स्पर्धा आम्हाला योग्य वेळेमध्ये पार पाडता येईल. नक्कीच. तर बैलगाडी मालकांनी साहेबांनी विनंती केली, आयोजक म्हणजे सगळे एकत्रच आहेत. माझी विनंती जाता जाता की आपण येत्या 14 तारखेला सकाळी लवकर बोसरे या ठिकाणी उपस्थित राहावा. मौजे बोसरे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. एक आदत, एक बैल, एक दुसरा एक बैल मैदान होणार आहे. तर या मैदानाला चांगल्या प्रतिसाद द्या आणि कमिटीला सहकार्य करून वेळेत या. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या मैदानाचा फायनल संपन्न करायचं आणि पहिलंच वर्ष आहे त्यांचं, त्यामुळे त्यांनी सांगितले मैदान रितसर पारदर्शक करायचे, कुठल्याही प्रकारचं ओळख वशिला नाही, डायरेक्ट फायनलला गाडी नाही, मानाची गाडी नाही, गावगट नाही, तसलं काय नाही. जे नियमानं पळणार, जे नियमानं 3 फेरे पळणार त्यांना या ठिकाणी ती बक्षीस दिली जाणार. बक्षिसात 1 रुपया कपात केली जाणार. आणि त्यांनी सांगितलेला दुसरा मुद्दा की आपल्या बैलगाडी संघटना, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे नियम आपले लादलेले आहेत आपल्याला, त्या नियमातच मैदान होणार आहे. म्हणजे कुठं बैलाला मारहाण झाली, शेपूट चावला, काठी मारली, कुठं टोचा लावला, त्या गाड्या साहेब बाद केल्या जाणार का? जे तुमचे नियम असतील त्या नियमाला अधीन राहून स्पर्धा होईल. यामध्ये भोसरेकरांचा कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही. त्यामुळं पंच कमिटीनं सुद्धा नम्र विनंती आहे की जे नियम आहेत
तेच नियम तुम्ही लागू करावेत. नक्कीच नवीन नियम कुठलाही इथं न लागू करता जे तुमचे आहेत ते फक्त त्याचा वापर करावा. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्ष द्या. संघटनेच्या म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे आपल्याला नियम दिले आहेत, कुठल्या प्रकारचं गैरवर्तणूक किंवा काय झालं तर त्या गाडीला निकाल असला तर ती गाडी नंतर कॅमेऱ्याच्या आधारामध्ये घेऊन जर दिसलं तर ती गाडी बाद केली जाणार. त्यामुळे येत्या 14 तारखेला भोसरे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची मैदानात शोभा वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं तुमचं वेताळबाच्या नावानं चांगलं.